नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही चांगले असले तरी काही कमेंटमध्ये सांगत नाही, वांगले असले तरी काही कमेंटमध्ये सांगत नाही। तर असो, आज विचार करत होते की काय केलं पाहिजे बा म्हणून। आता आले ऑफिसमधून, खूप थकल्यासारखं वाटत आहे। 2-4 दिवसामध्ये मला खूप थकान आल्यासारखे असं वाटत आहे। तर ऑफिसमधून आली, बसली होती, ऑफिसमधून आली, बॅग ठेवली, छान हातपाय वगैरे धुतले आणि माझ्या मैत्रिणीकडे गेली होती, जिथे आमची मीटिंग बसते। माझ्या कोण मैत्रिणी, आमची मीटिंग कुठे बसते तर मी तुम्हाला एक दिवस ब्लॉग बनवणार, मिनी ब्लॉग, त्यामध्ये मी ते दाखवणार। तर खूप छान वाटते जेव्हा सगळ्या एका ठिकाणी असतात, नाही तर मग मला माझं घरही एका कोपऱ्यामध्ये आहे आणि मलाही एका कोपऱ्यामध्ये असल्यासारखं वाटतंय। तर तिकडून आले, बघते तर काय, घरी आली तोच पसारा। म्हणजे बायांचं जीवन किती अवघड असल्यासारखं आहे ना। म्हटलं चला घरातला पसारा आवरण्याच्या पहिले ब्लॉग शूट केला पाहिजे। ब्लॉगही बनवणं होते आणि घरातली कामही होते। तर आज दिवसभरामध्ये माझ्यासोबत काय काय झालं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर दाखवू तर शकले नाही, पण सांगणार नक्की आहे। सकाळची सुरुवातच खूप बेकार झाली आज। हाताला लागलं, पूर्ण नख निघाला माझ्याच चुकीमुळे, धावपळीमुळे। कारण ऑफिसनं घर सांभाळणं एका बाईसाठी खूप अवघड आहे। तर त्यानंतर सिलेंडर गेलं। सिलेंडर यांनी आणून ठेवलेलं आहे, पण मला लावता येत नाही, म्हणून ते येतपर्यंत मला वाट पाहावी लागणार आहे। आणि ते आले का मग ते सिलेंडर लावून देतील, मग त्यानंतर मी स्वयंपाक करेन। तोपर्यंत काय करू म्हटलं तर बसली आहे, भूकही लय जोरामध्ये लागली आहे आज। तर चला तुम्हाला दाखवतो मी मला कुठून काय लागलं ते। गॅस धुता हे जे आहे ना, हे सिद्ध माझ्या नखाच्या असं अंदर गेला आणि पूर्ण नख तेडा झाला। रक्त खूप निघत होतं, पण कसं तरी हळद, तेल, मीठ लावून त्याला ठीक केलं। पाहू शकता, रक्तही दिसतच असं, पूर्ण नखच निघाला आहे तो। आणि ते झालं, त्याच्यानंतर हा आमचा सिलेंडर गेला। त्यानंतर ऑफिसमध्ये गेली, ऑफिसमध्ये पाय घसरता पडली। माहीत नाही आजचा दिवस माझ्यासाठी एवढा बेकार होता ना। ते झालं, त्यानंतर बाहेर बॅग वगैरे वाहू घातली होती धुवून। तर मी म्हटलं वरतं एवढ्या दूर एवढं सारं वाहू टाका आणि आणा। म्हटलं चला काही कपडे, काही बॅग इथंच टाकतं म्हटलं समोर। काही बाया आल्या म्हणते काळ्या नेणार आहे, त्या मी बॅग चोरून नेत होत्या। एकानं तर ब्लँकेटच चोरून नेली एवढ्या महागाची। आज काय होऊन राहिलं काहीच समजेना। तर असो, अजून करूया आपण काहीतरी गोष्टी। तर त्याआधी रॅकमध्ये भांडे लावून घेतो, कारण 2-2 टोपले भांडे आहेत। ते तर चांगलं झालं की भांडे घासून झाल्यावर हे गॅस लागलं, नाही तर एवढे भांडे राहिले असते घासायचे। आणि असं वाटतं काहीतरी गोड खायला पाहिजे। बघू काय आहे फ्रीजमध्ये गोड। भाजीपाला आणायला जायचं आज मार्केटमध्ये। तर गोडमध्ये तर माझ्या नवऱ्याला माहीत राहते का माझ्या बायकोला काही ना काही लागते। माझ्या नवऱ्याने आणून ठेवलेलं माझ्यासाठी गुलाबजामुन। मग काय, गुलाबजामुनचा डब्बा खोलला आणि त्यामधून 2 गुलाबजामुन काढून मस्तपैकी खाल्ले। कारण मला सकाळपासूनच BP लो झाल्यासारखे वाटत होते आणि काही गोड खाल्लं तर व्यवस्थित वाटते। त्यानंतर घरी येऊन बघते तर काय, बोटापासून मी पूर्ण पागल होऊन गेले होते आणि स्टाईलवर थोडे रक्ताचे डागही होते। सकाळी खूप धावपळ होते, त्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही। आणि माहिती नाही मला माझी चांगली आदत आहे की वाईट आहे, मला हप्त्यातून 2 वेळेस तरी बेडशीट चेंज आणि धुवून पाहिजे, त्याशिवाय मला व्यवस्थित काही वाटत नाही। त्यानंतर आज थोडा उशीर झाला होता, कारण ऑफिसमधून यायलाही थोडा उशीर झाला आणि मी माझ्या मैत्रिणीकडे बसली। कारण आमचे घरचे आहो आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणीचे मिस्टर आहे ड्रायव्हर, तर ते 7-8 वाजता घरी येतात। तर मग आमची मीटिंग तिकडे बसते 7 वाजतापर्यंत। आता तर उन्हाळा लागलं तर डेली असंच होणार आहे। त्यानंतर घराला छानपैकी झाडू लावून घेतला आणि मॉर्निंगला भांडे घासून गेले होते, वेळ काही मिळाला नाही रॅकमध्ये लावायला। तर तिकडून आल्यानंतर भांडे रॅकमध्ये लावून घेतले। आणि तुम्ही विचार करत असाल की हिच्या अलमारीचा अर्धा काच का बरं तुटलेला आहे, तर ते मलाही माहीत नाही का बरं तुटलेला आहे म्हणून। इकडे छानपैकी भांडे लावून घेतले आणि ब्लॉग बनवायचा काही विचार नव्हता, पण
आता सध्या यूट्यूबकडून माझ्या यूट्यूबचा ॲल्गोरिदम जो आहे तो काहीही व्हिडिओ अपलोड केले तरी व्यवस्थित व्ह्यूज येत आहे, म्हणजे चांगले व्ह्यूज येत आहे. आणि माझ्या चॅनलवर जे मी ब्लॉग अपलोड केले त्याला ॲड्स पण लागली आहे. मी म्हटलं चला एखादी ब्लॉग पुन्हा बनवला पाहिजे बा म्हणून. त्यानंतर काय पोछा लावायचा होता तर वॉशरूममध्ये फिनाईल घ्यायला गेली तर बघते तर झाड लावलेलं होतं, त्यातला पत्ता तुटलेला होता. त्या झाडाला व्यवस्थित पाणी देऊन व्यवस्थित ठिकाणी ठेवलं कारण त्याला ऊन लागत नव्हते म्हणून. मग काय फॅनची स्पीड वाढवली, इकडे छानपैकी पोछा लावून घेतला. पोछा तसंही मी सायंकाळच्या वेळेस लावत नाही, पण आज लावून घेतला कारण छोटे छोटे छिटके ब्लडचे होते ते स्टाईलवर पडलेले होते आणि ते काही व्यवस्थित वाटत नव्हते त्यामुळे. तर तुम्हाला कसा वाटते माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगाल. कमेंट करायला तुम्हाला काही जात नाही किंवा सबस्क्राईब करायलाही तुम्हाला काही जात नाही. तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब करता तर तेवढंच आम्हाला प्रोत्साहन मिळतं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जावा. आता आले माझे आहो आणि पटकन सिलेंडर लावून देतात, त्याच्यानंतर जाऊन देतो मार्केटमधून काय काय आणतो तर बघू. तिकडून आल्यानंतर ते काय बनवते तेही पाहून, काय बनवायला लावते तेही पाहून. तर आता पटकन थैली घेते, पटकन स्कार्फ बांधते आणि निघतो आम्ही मग मार्केटला. मार्केटमधून काय आणतो तर पाहू आणि काय भाजी बनवायची तेही पाहू. तर हे आले माझे आहो, 1 मिनिट. आणि पुन्हा माझ्यासाठी यांनी काय आणलंय बघा, रसगुल्ले, अजून लड्डू. तुम्ही माझ्यावर प्रेम करते म्हणून सांगते मी एवढं काही. हे भगवान तेरी लीला अपरंपार है. थँक्यू. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आणि हे आमच्या मार्केटची थैली आणि मी झाली आहे रेडी. माझे आहो म्हणाले की लवकर 2 मिनिटामध्ये खाली आहे. ते गेल्यात पेट्रोल भरायला आणि मी घरी नाईट ड्रेस घातला होता तर त्यांनी मला नाईट ड्रेस चेंज करून हा ड्रेस घालायला लावला कारण बाहेर जाताना त्यांना बिलकुल आवडत नाही का कसंही गेलेलं. तर मी छानपैकी स्कार्फ बांधून घेतला आहे आणि हा ड्रेस वेअर केलेला आहे. आता जातोय आम्ही मार्केटमधून. बघू मार्केटमधून काय आणायचं आहे. पटकन स्वयंपाक करू. आलो आहे मार्केटमधून, कपडे चेंज करते, त्यानंतर भाजीपाला टोपलीमध्ये ठेवते. उद्या काय बनवायचं आहे, आत्ता काय बनवू त्याचा विचार करतो. आता मार्केटमधून आलो आहे, कपडे चेंज केले आणि आजचा मार्केट एवढा स्वस्त होता की नाही. गेला हिवाळा आता संपत आला, हिवाळाभर मार्केट स्वस्त नसन पण आजचा मार्केट लय स्वस्त होता. टमाटर जिथे 40 रुपये किलोनं उतरत नव्हते, 50 रुपये किलोनं उतरत नव्हते, आज 10 रुपये किलो टमाटर आले. मी म्हटलं चला घ्या 2-3 किलो टमाटर. तसे एका हफ्त्याचं मार्केट तर आम्हाला 2 वेळेस करावंच लागते, एक तर गुरुवारचा आणि एक तर सोमवारचा. तर मी आज लय सारा मार्केट आणला आणि विचार केला की टमाटरही आहे मस्त पिकले आणि कांद्याचा पाला, कच्चा ठेचा बनवायचा आणि टमाटर आणि खिचडी बनवायची. तर माझ्या नवराही म्हणे की खिचडी आणि टमाटरची चटणी बनव मस्त गरम गरम. तर मी बनवते ते. सगळ्यात पहिले तर मी हा मार्केट टोपल्यामध्ये ठेवते ना. टोपल्या तर मला वानात भेटलेल्या आहे मस्त मस्त. कोणाकोणाला वानामध्ये अशा टोपल्या भेटल्या सांगा बरं. तर आजचा ब्लॉग मी इथं संपवतो बा. भेटून आपण लवकर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.